सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काल महत्त्वाचा टॉपिक एक सुरू केला होता। तर तो टॉपिक आज आपल्याला काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे। सो त्याच्या अगोदर बघा, तुम्हाला टेक्स्टबुकचा एमपीएससीच्या संदर्भात असेल किंवा यूपीएससीच्या संदर्भात असेल, कुठलाही कोर्स तुम्हाला जर घ्यायचा असेल आणि त्याच्यासाठी मॅक्सिमम डिस्काउंट जर तुम्हाला हवा असेल तर हा कोड तुम्ही माझा यूज करू शकता। किशोर सर नावाचा कोड टाकला की तुम्हाला तो डिस्काउंट मिळून जाईल। तर बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी हा चॅप्टर सुरू केला होता। काल आपण बऱ्यापैकी काय केलं होतं, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, नंतर जागतिक बँकेची दारिद्र्य रेषा काय होती ते आपण समजावून घेतलं। देन मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स समजावून घेतला, नीती आयोगाचा मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स समजावून घेतला, नंतर गिनी गुणांक काय असतो ते समजावून घेतला, ग्लोबल हंगर इंडेक्स काय असतो तो समजावून घेतला। त्याच्यानंतर भारत शासनाने ज्या समित्या नेमलेल्या होत्या कशासाठी, दारिद्र्य मोजण्याची जी निकष आहेत ते निकष ठरवण्यासाठी, त्या समित्या पण आपण काल काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत। तर आज आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला ज्या नीती आयोगाने किंवा आधीचं नियोजन आयोगाने आणि त्यांनी नेमलेल्या ज्या समित्या आहेत भारतातलं दारिद्र्य मोजण्यासाठी आणि त्याचे निकष ठरवण्यासाठी, हे आपल्याला काय करायचे आहेत, तर एकदम फास्ट ट्रॅक ह्याची रिव्हिजन करायची आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न गेलाच नाही पाहिजे। आणि मी तुम्हाला ह्याची 100% ॲश्युरिटी देतो, गॅरंटी देतो, हे लेक्चर केल्यानंतर या टॉपिकवरचा कुठलाही प्रश्न येऊ द्या, तो तुमचा 100% बरोबर येणारच। म्हणजे तुम्हाला हे लेक्चर केल्यानंतर पुन्हा परत पुस्तक ओपन करायची आवश्यकता नाही, बिलकुलच नाही। पाठीमागटले प्रश्न पण मी तुमच्याकडून सोडून घेणार आहोत की ज्याच्यावरती अगोदर म्हणजे 2013 पासून 2025 पर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले होते, किती क्वेश्चन्स आले होते, कुठल्या समितीवरती कसे प्रश्न विचारले होते, हे पण आपण ह्याच्यामध्ये सोडवणार आहोत। म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं दारिद्र्य याच्यावरती समित्यांवरती कसे प्रश्न एमपीएससी विचारत आहे। तर आता आपल्याला नियोजन आयोगानं किंवा नीती आयोगानं ज्या समित्या नेमलेल्या होत्या, म्हणजे आधीचं नियोजन आयोगाने ज्या समित्या नेमलेल्या होत्या दारिद्र्याचे निकष ठरवण्यासाठी, त्या समित्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही हे लेक्चर करा, तुमचा एकही प्रश्न एक्झाम मध्ये जर आला तर तो चुकणार नाही, राईट। तर आता पहिली समिती बघायची ती म्हणजे अलग टास्क फोर्स, कुठला अलग कार्यगट। तर बघा, अलग समिती आपल्याला बघायची आहे। ही अलग समिती जी आहे ती प्लॅनिंग कमिशननी म्हणजेच नियोजन आयोगाने 1979 साली दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठीची सर्वप्रथम नेमलेली समिती आहे। कुणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती, तर डॉक्टर YK अलग यांच्या अध्यक्षतेखाली। आणि इथूनच म्हणजे कुठून, 1979 पासून। आता हे जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते खूपच महत्त्वाचं आहे मित्रमैत्रिणींनो। बघा, 1979 पासून प्रथमतः जी ऑफिशियल ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य आहे ते मोजण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती सुरुवात झालेली आहे। आणि ती सुरुवात कुणी केलेली आहे, तर डॉक्टर YK अलग यांनी केलेली आहे। तर राष्ट्रीय स्तरावरती प्रथमतः काय, तर ग्रामीण आणि शहरी भागाचे जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य मोजण्याची जी पद्धत आहे किंवा दारिद्र्य मोजण्याची जी सुरुवात आहे, ती सुरुवात 1979 मध्ये डॉक्टर YK अलग समितीनं केलेली आहे। आणि इथून पुढे फर्स्ट ऑफिशियल पॉवर्टी काय केलेली आहे, तर ऑफिशियल पॉवर्टी काउंट करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, राईट। तर आता अलग समिती जी आहे, त्या अलग समितीनं दारिद्र्य मोजण्यासाठी कोणते निकष विचारात घेतले, तर सगळ्यात प्रथमतः अलग समितीनं एक दारिद्र्याची टोपली तयार केली। बघा, तुमच्या समोर एक टोपली आहे, दारिद्र्याची टोपली तयार केली, पॉवर्टी लाईन बास्केट म्हणतो। आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केला, फक्त अन्न नावाचा एक घटक टाकला। आणि त्यांनी असं म्हटलं की एखादा व्यक्ती किमान 2 वेळेचं अन्न मिळू न शकणारा व्यक्ती, राईट, म्हणजेच ही दारिद्र्याची टोपली भरू न शकणारा व्यक्ती काय असेल, गरीब समजावा असं म्हटलं। आता त्यांनी फक्त दारिद्र्याची टोपलीच फक्त विचारात घेतली का, अन्न नावाचा घटक नाही, तर त्याच्यावरचा खर्च पण त्यांनी विचारात घेतला आणि कॅलरी मूल्य पण त्यांनी विचारात घेतलेलं आहे। तर बघा, अलग समितीनं काय केलेलं आहे, आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे, राईट, त्या फक्त व्यवस्थित ऐका, शब्द न शब्द। बघा, तर अलग समितीनं 2 निकष विचारात घेतले। पहिला म्हणजे काय, तर प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य काय विचारात घेतले, हे शब्द लक्षात ठेवा। प्रति व्यक्ती
प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य विचारात घेतलेलं आहे आणि प्रति व्यक्ती दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी पण यांनी विचारात घेतलेली आहे. राईट. तर आता अन्नावरती किती खर्च करावा यांनी असं आलक समितीनं सांगितलं. तर आलक समितीनं काय सांगितलं, ग्रामीण भागामध्ये महिन्याला प्रति व्यक्ती महिन्याला किती खर्चाची पातळी ठरवून दिलेली आलक समितीनं, तर ती ठरवून दिलेली आहे 49 रुपये 1 पैसा म्हणजे 49 रुपये एवढा महिन्याचा खर्च. आणि शहरी भागामध्ये तोच 56.7 रुपये. राईट. 56 रुपये 7 पैसे किंवा तुम्ही म्हणू शकता 57 रुपये एवढे ठरवून दिले. राईट. आता याचा अर्थ काय, आणि त्याच्यासाठी जे कॅलरी मूल्य आहे प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य त्यांनी किती विचारात घेतलेलं आहे, तर ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी मूल्य विचारात घेतलेलं आहे आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी मूल्य विचारात घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आता बघा. याचा अर्थ असा होतो की एखादा ग्रामीण भागामधला व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती म्हणजेच 2 टायमिंगचं अन्न मिळवण्यासाठी जर तो महिन्याला 49 रुपये खर्च करू शकत नसेल आणि दिवसाला तो 2400 कॅलरी मूल्य त्या अन्नातून मिळू शकत नसेल, तर असा ग्रामीण भागातला व्यक्ती काय समजावा, BPL समजावा. राईट. म्हणजेच या दारिद्र्य रेषेच्या खाली समजावा. राईट. आता याच्या उलट काय होईल, जर एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती अन्नावर खर्च करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या उपभोगावरती जर महिन्याला 49 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करत असेल आणि दिवसाला तो जर त्या अन्नातून 2400 कॅलरी मूल्य मिळू शकत असेल किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरी मूल्य मिळू शकत असेल, तर असा व्यक्ती या दारिद्र्य रेषेवरचा म्हणजे APL असा समजावा, म्हणजे अबोव्ह पॉवर्टी लाईन समजावा. तेच शहरी भागामध्ये किती कॅलरी मूल्याचा निकष विचारात घेतलेला आहे, तर प्रति व्यक्ती प्रतिदिन 2100 कॅलरी मूल्य आणि प्रति व्यक्ती प्रतिमाह दरडोई उपभोग खर्चाची पातळी किती विचारात घेतलेली आहे, 56 रुपये एवढी विचारात घेतलेली आहे. त्यानुसार बघा, यानुसार प्लॅनिंग म्हणजे अलग समितीच्या जे निकष होते त्या निकषांनुसार प्लॅनिंग कमिशनने काय केलेलं आहे, दारिद्र्य मोजलेलं आहे. कधी 1973-74 मध्ये. आणि ते भारतामध्ये किती भरलेलं आहे, तर 54.9% एवढं भरलेलं आहे. 54.9% म्हणजे 1973-74 ला भारतातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगत होती. हे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि हे स्टेटमेंट लिहून घ्या. राईट. आता अलग समितीच्या निकषांनुसार ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळलेलं आहे, तर 56.4% म्हणजे ग्रामीण भागातली जेवढी काही लोकसंख्या होती 73-74 ला त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगत होती. आणि शहरी भागातली जवळपास बघा 49% म्हणजे शहरी भागातली जवळपास निम्मी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगत होती. म्हणजे किती, 49%. मी जवळपास हा शब्द वापरला कारण MPSC असे स्टेटमेंट तयार करते आणि त्या स्टेटमेंट तयार करून त्याच्यावरती प्रश्न विचारते. राईट. त्याच्यामुळे तुम्हाला हे मी सांगतोय की व्यवस्थित लक्षपूर्वक हा डेटा मी जो ॲनालाइज करतोय आणि त्याच्यातून जे स्टेटमेंट बनवतोय ते तुम्ही व्यवस्थित ऐका. आलं लक्षात. तर बघा, एक प्रश्न पण विचारलेला होता की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे हा, परंतु आपल्याला काय करायचंय, PYQ सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून हा जर प्रश्न रिपीट झाला तर आपल्याला तो पूर्णपणे यावा, तो आपला बरोबर यावा. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता असते. आता एखाद्या व्यक्तीला BPL बनायचं आहे तर अलग समितीच्या निकषांनुसार किती कॅलरीजपेक्षा कमी जर त्याला कॅलरी मिळाल्या तर तो BPL बनेल. बघा, इथं 2300 कॅलरीचं त्यांनी काय सांगितलं आहे, 2500 कॅलरी पण सांगितलं आहेत आणि 2600 पण कॅलरी सांगितल्या नाहीत. आहारामधून 2400 कॅलरीपेक्षा कमी कॅलरी जर त्यांना मिळत असतील, आता हे ग्रामीण भागासाठी लागू होतं. राईट. 2400 कॅलरी मूल्य जर मिळत असतील तर तो काय ठरेल, या दारिद्र्य रेषेच्या खाली म्हणजे तो BPL ठरेल. राईट. तर हे लेक्चर प्रीमियर होतंय, सो त्याच्यामुळं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मी तुमची उत्तरं देऊ शकणार नाही किंवा तुमच्याशी मी बोलू शकणार नाही. राईट. तर हे लेक्चर प्रीमियर आहे, सो हे गोष्ट लक्षात ठेवा आणि काय करा, फटाफट हे सगळ्या समित्या रिवाइज करून घ्या. ओके. सो हे लाईव्ह नाहीये. चला आता पुढची समिती घेऊया. धनंजयराव गाडगीळ समिती हा टास्क फोर्स होता. 1962 साली यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमला गेलेला होता. तर यांनी आता फक्त एवढंच, ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवायच्यात की धनंजयराव गाडगीळ
यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी कोणते निकष विचारात घेतले किंवा तयार केले, तर त्यांनी काय केलं, 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी किमान उपभोग खर्च विचारात घेतला. पण तो कसा, तर महिन्याचा खर्च विचारात घेतला. त्यांनी प्रति व्यक्ती किंवा प्रति कुटुंब, आता त्या कुटुंबात किती व्यक्ती त्यांनी समजलेल्या आहेत, 5 व्यक्ती समजलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं, 100 रुपये प्रति महिना किंवा 20 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. राईट. त्यांनी काय केलंय, 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी, समजा हा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे, हा कुटुंबातला हा एक व्यक्ती आहे. राईट. हा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे आणि हे यांचं एक एकत्रित कुटुंब आहे. तर त्यांनी काय केलं, धनंजयराव गाडगिळनी या एकत्रित 5 लोकांच्या कुटुंबासाठी प्रति महिना किती खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे, 100 रुपयांची. राईट. किंवा त्यांनी असं पण म्हटलं की प्रति व्यक्ती 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये, म्हणजे त्यांचा 100च होतो. प्रति व्यक्ती प्रति महिना 20 रुपये खर्च पातळी विचारात घेतली आणि त्यांनी फक्त अन्नावरीलच खर्च गृहीत धरलेला आहे. आणि म्हणजे हे निकष त्यांनी विचारात घेतले आणि त्याच्यानुसार मग त्यांनी काय केलेलं आहे, त्या निकषानुसार प्लॅनिंग कमिशनने किंवा नियोजन आयोगाने दारिद्र्य मोजलेलं आहे. ते किती भरलं वगैरे काही आपल्याला बघायची गरज नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की धनंजयराव गाडगिळ यांनी कोणते निकष विचारात घेतले आणि खर्चाची पातळी किती विचारात घेतली. बस एवढे 3च स्टेटमेंट लक्षात घ्या आणि बस एवढंच करायचं आपल्याला, त्याच्या पुढे काही करायचं नाही. आता पुढची समिती, आता सगळ्यात महत्त्वाची समिती ही एक लकडावाला समिती, लकडावाला एक्सपर्ट ग्रुप. बघा जो लकडावाला समिती होती, ती लकडावाला समिती 1989 मध्ये, कधी 1989 मध्ये दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी प्रोफेसर DT लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाने एक समिती नेमलेली होती. या समितीनं जो आपला अहवाल आहे तो जुलै 1993 मध्ये दिला. कधी, जुलै 1993 मध्ये. तर आता या समितीनं काही सजेशन्स दिल्या. कशासाठी, तर जे दारिद्र्य मोजण्याचे जे निकष ठरवले जात होते त्याच्यासाठी काही सजेशन्स दिल्या. त्या सजेशन्स कुठल्या होत्या, तर ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. यांनी काय म्हटलं की अगोदर अलग समितीनं जे कॅलरी कन्झम्पशन किंवा जे कॅलरी मूल्य विचारात घेतलं जात होतं ते काय करू शकता, आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. म्हणजे कॅलरी मूल्य आधी जे विचारात घेतलं होतं ते पण आता विचारात घ्यावं. दुसरं म्हणजे यांनी काय केलं की दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी एक नवीन निकष यांनी आणखी एक तयार केला. तो म्हणजे यांनी असं म्हटलं की शहरी भागातलं दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी बरोबरच कंझ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रियल वर्करचा, राईट, ग्राहक किंमत निर्देशांक कुणाचा, तर इंडस्ट्रियल वर्करचा, औद्योगिक कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक विचारात घ्यावा शहरी भागासाठी. आणि ग्रामीण भागासाठी जे ॲग्रिकल्चरल लेबर आहेत, कृषी मजुरांचा ग्राहक किंमत निर्देशांक विचारात घ्यावा. ह्या 2 सजेशन्स त्यांनी दिल्या. आता यांनी कोणकोणते निकष विचारात घेतले त्याच्याबरोबर यांनी आणखी 2 निकष विचारात घेतले. यांनी कॅलरी मूल्य तर विचारात घेतलंच. कॅलरी मूल्य किती विचारात घेतलेलं आहे, तर आधीचं जे अलग समितीनं ठरवलेलं होतं तेच कॅलरी मूल्य यांनी पण विचारात घेतलं. किती, ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन 2400 कॅलरी मूल्य आणि शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन 2100 कॅलरी मूल्य यांनी विचारात घेतलेलं आहे. आणि यांनी पण फक्त अन्नावरचा दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे. म्हणजे प्रति व्यक्ती दरडोई प्रतिमाह महिन्याचा खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे. यांनी क्लोथिंग आणि शेल्टरवरचा पण खर्च यांनी विचारात घेतला होता, राईट. आणि त्याच्यासाठी खर्च विचारात घेण्यासाठी यांनी NSSOच्या URP पद्धतीचा वापर केला होता. URP पद्धत आता काय असते, तर बघा तुमच्या समोर NSSO काय करत असतं की दारिद्र्य मोजण्यासाठी NSSO, बघा जे नियोजन आयोग आहे ते नियोजन आयोग दारिद्र्य मोजण्यासाठी NSSOच्या जे सर्वे केलेले असतात NSSOनी, तर त्या सर्वेचा किंवा त्या मोजणीचा आधार घेत असतं. मग NSSOनी अशा 3 मोजणी तयार केल्या होत्या. त्यातली एक होती URP, दुसरी आहे MRP आणि तिसरी आहे MMRP, जी आपण पुढे बघणार आहोत. तर आता URP म्हणजे काय असतं, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. तर याच्यामध्ये काय केलं जातं, ॲव्हरेज खर्च विचारात घेण्यासाठी एका कुटुंबातील प्रत्येक
प्रतिमाह म्हणजे महिन्याचा खर्च इथं विचारात घेतला जातो की एखाद्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती महिन्याला किती खर्च करतो, तर त्याच्यावरून काय केलं जातं, देश पातळीवरती ॲव्हरेज काढला जातो, राईट. आणि तो ॲव्हरेज जो NSSO काढतं तो यांनी लकडावाला समितीने काय केला होता, विचारात घेतला होता खर्चाची पातळी. ती खर्चाची पातळी यांनी किती विचारात घेतली हे आपल्याला बघायचं नाहीये, कारण नंतर 2004-05 मध्ये लकडावाला समितीच्या निकषांनुसार नियोजन आयोगाने जी खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे ती आपल्याला विचारात घ्यायची आहे, राईट. तर आलं लक्षात तुम्हाला ERP पद्धतीमध्ये काय मोजलं जातं. आता दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे MRP, मिक्स रिकॉल पिरियड. कुठली आहे, मिक्स रिकॉल पिरियड. आता मिक्स रिकॉल पिरियड मध्ये काय मोजलं जातं, तर URP तर मोजला जातोच, म्हणजे एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह खर्च तर विचारात घेतला जातो, प्लस 5 वस्तूंवरील त्या व्यक्तीने ज्या 5 वस्तूंवरती खर्च करतो तो पण खर्च, पण कधीचा, तर वार्षिक खर्च विचारात घेतला जातो. त्या वस्तू कोणत्या आहेत, तर कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य, या 5 वस्तूंवरचा वार्षिक खर्च विचारात घेऊन MRP ठरवली जाते. मिक्स रिकॉल पिरियड अंतर्गत जी ॲव्हरेज प्राइस आहे ती ठरवली जाते. तर यांनी काय केलं होतं लकडावाला समितीनं, दरडोई प्रति महिना प्रति व्यक्ती उपभोग खर्चाची पातळी पण विचारात घेतली होती. यांनी प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं होतं आणि खर्चाची पातळी ठरवण्यासाठी त्यांनी URP पद्धतीचा उपयोग केला होता NSSOच्या. तर त्याच्यानुसार प्लॅनिंग कमिशननं 1993-94 मध्ये जे दारिद्र्य मोजलं ते 36% एवढं भरलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये. तर चला आता पुढे जायचंय आपल्याला. बघा आता आफ्टर लकडावाला म्हणजे 1995 नंतर नियोजन आयोगानं काय केलं, तर नियोजन आयोगानं स्वतःच लकडावाला समितीच्या निकष विचारात घेऊन आणि अलग समितीचे निकष विचारात घेऊन त्यांनी काय केलेले, 2004-05 मध्ये भारताचं दारिद्र्य मोजलेलं आहे. तर ते किती भरलं ते आपल्याला लक्षात घ्यायचंय, राईट. आणि त्याच्यासाठी NSSOच्या 61व्या मोजणीचा आधार घेतला, ज्या 61व्या मोजणीमध्ये त्यांनी URP पद्धतीचा वापर केलेला होता, जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, राईट. तर आता 2004-05 मध्ये नियोजन आयोगानं ग्रामीण भागासाठी किती खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे, तर 356 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना खर्चाची पातळी विचारात घेतली आणि शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना 538 रुपयांची खर्चाची पातळी विचारात घेतली. आणि त्याच्यावरून त्यांनी 2004-05 मध्ये जे दारिद्र्य मोजलं ते ग्रामीण भागामध्ये 28% दारिद्र्य भरलेलं आहे. किती, 28% दारिद्र्य भरलेलं आहे आणि शहरी भागामध्ये 25.7% एवढं दारिद्र्य आढळलं. आणि संपूर्ण भारतामध्ये 2004-05 ला किती दारिद्र्य आढळलं, 27.5% एवढं आढळलेलं आहे. परंतु आपल्याला ही जी आकडेवारी आहे ही लक्षात ठेवायची सध्या तरी आवश्यकता नाहीये, कारण सध्या जे प्रश्न येत आहेत ते तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार आणि रंगराजन समितीच्या निकषांनुसार क्वेश्चन येतात. परंतु जी अलग समिती सांगितली आणि लकडावाला समिती सांगितली त्याच्यावरती पण प्रश्न येतात बरं का, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्या आधीच्या समित्या तर मी आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत, जे लेक्चर तुम्ही काय करा, आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन ते लेक्चर बघा, कालचं लेक्चर, राईट. तर बघा आता आणखी एक प्रश्न विचारला होता, पण मुख्य परीक्षेचा आहे, फक्त सोडवू आपण, चला काय हरकत नाही सोडवायला. प्राध्यापक DT लकडावाला समितीने सर्वेक्षण करण्याच्या कोणती पद्धत वापरली, लकडावाला कुठली पद्धत वापरली हो, तर ती URP पद्धत वापरलेली आहे, राईट. आता सगळ्यात महत्त्वाची समिती बघायची आपल्याला ती म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती. ही आपल्यासाठी खूपच महत्त्वाची समिती आहे, खूपच महत्त्वाची. सो त्याच्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित लक्षपूर्वक ही समिती करायची आणि याच्यानंतरची जी रंगराजन समिती आहे ती रंगराजन समिती पण आपल्याला काय करायची आहे, व्यवस्थित करायची आहे. ओके, हां, तुम्हाला जर वाटत असेल की माझा स्पीड कमी आहे तर तुम्ही काय करू शकता, खाली स्पीड वाढवू शकता, 1.5 किंवा 1.25 स्पीड करून तुम्ही हे लेक्चर बघू शकता, राईट. किंवा तुम्हाला वाटत असेल की स्पीड जास्त आहे तर मग याच स्पीडनी काय करू शकता, तुम्ही लेक्चर बघू शकता, राईट. त्याच्यापेक्षा कमी स्पीड करू नका, कारण या स्पीडने जर हा स्पीड मी का मेंटेन ठेवलेला आहे, कारण तुमची ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन मी करून घेतोय, फटाफट रिव्हिजन झाले पाहिजे. किंवा आता मी काय करतो, स्पीड थोडा कमी करतो, कारण आपल्याला खूप महत्त्वाच्या समित्या बघायच्यात आता 2, ती म्हणजे तेंडुलकर आणि रंगराजन. तर आता पहिली बघायची ती म्हणजे तेंडुलकर समिती. कुठली, सुरेश तेंडुलकर समिती, जी 2005 साली
जी 2005 साली नियोजन आयोगानं दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी किंवा दारिद्र्य मोजण्याची पद्धती शोधून काढण्यासाठी डॉक्टर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. राईट. आता या समितीनं आपला रिपोर्ट कधी दिलेला आहे तर ही पण डेट लक्षात ठेवायची आहे. कधी? 27 नोव्हेंबर 2009ला. कधी? 27 नोव्हेंबर 2009ला त्यांनी रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये आता यांनी कुठले निकष विचारात घेतले तर आता यांनी तर अगोदर त्यांनी काय सांगितलं की 1973-74 पासून म्हणजे जे तुम्ही दारिद्र्याचे निकष विचारात घेत होते त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी सुरेश तेंडुलकर समितीनं नियोजन आयोगाला दाखवून दिल्या. मग त्या त्रुटी कुठल्या आहेत तर ते आधी बघूया आपण. तर त्यांनी आधी त्रुटी काढली ते म्हणजे दारिद्र्यातल्या टोपलीतली. ते काय म्हटले की फक्त अन्न घटक हा एकच घटक मोजण्याचा कालबाह्य झालेला आहे. राईट. एकच घटक मोजण्याचा कालबाह्य झालेला आहे. फक्त तुम्ही अन्नावरचाच फक्त खर्च विचारात घेऊन एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे किंवा तो दारिद्र्य रेषेवरी आहे हे तुम्ही ठरवू शकत नाहीत. दुसरं म्हणजे दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी खर्चाच्या पातळीत जो चलनवाढीचा निर्देशांक मिळवला जात होता तो पण काय आहे? सदोष आहे. तर आता यांनी यांनी काय केलं याच्यामध्ये पण चेंज केला आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं जी दारिद्र्याची टोपली आहे त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नाबरोबर आणखी 2 घटक ऍड केले आणि त्याच्यावरचा खर्च विचारात घेण्यासाठी 73-74 कधीचा 73-74चे जे बेस एअर आहे त्या बेस एअरच्या प्राइसेस यांनी विचारात घेतल्या. राईट. तर येथे एक चेंज केला. आणि तिसरं म्हणजे यांनी आणखी एक त्रुटी काय दाखवली की बाबा अन्न नावाचा घटक तुम्ही फक्त काय विचारात घेत होते कारण जे शिक्षण आणि आरोग्य आहे त्याच्यावर शासनाकडून खर्च अपेक्षित होता. म्हणजे लोक कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या खर्चासाठी तर शासनाकडून. तर आता असं करता येणार नाही. तर यांनी काय केलं मग यांनी काही रिकमेंडेशन्स दिल्या किंवा यांनी काही शिफारसी केल्या. त्या शिफारसी मी तुम्हाला मराठीमधून सांगतो. पहिलं म्हणजे शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन बेस्ड ऑन पॉवर्टी एस्टिमेशन. पहिली गोष्ट यांनी सगळ्यात महत्त्वाची सांगितली ती म्हणजे कॅलरी कन्झम्पशन पासून तुम्ही दूर राहा. कॅलरी कन्झम्पशन म्हणजे कॅलरी मूल्य हे दारिद्र्याचा निकष ठरवण्यासाठी विचारात घेऊ नका. तर एक गोष्ट लक्षात ठेवा तेंडुलकर समितीनं कॅलरी मूल्य दारिद्र्य ठरवण्यासाठी किंवा दारिद्र्याचा निकष ठरवण्यासाठी कॅलरी मूल्य कधीच विचारात घेतलेलं नाही. इव्हन प्लॅनिंग कमिशनला पण त्यांनी सांगितलं की कॅलरी मूल्य तुम्हीही विचारात घेऊ नका कारण एखादा व्यक्ती कॅलरी कमीच घेतो म्हणून तो दारिद्र्य आहे असं ठरू शकत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला देतो. एखादा शहरी भागातला एखादा व्यक्ती आहे जो IT मध्ये काम करतो आणि त्याला 1 लाख रुपये महिन्याला पेमेंट आहे परंतु तो चांगला बॉडी बिल्डर आहे किंवा स्वतःची बॉडी किंवा स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तो काय करतोय दररोज जिम करतोय चांगलं डाएट घेतोय आणि त्याच्यातून कॅलरी कन्झम्पशन एकदम कमी करतोय. शहरी भागासाठी किती कॅलरी मूल्य त्यांनी ठरवून दिलं तो एक विषय. राईट. तर मग आता तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही पण तसं करता ना. तुम्ही पण चांगला डाएट करता आणि कमी कॅलरी घेण्याचा प्रयत्न करता. राईट. तर मग असा व्यक्ती जर तो 2100 पेक्षा कमी कॅलरी तो शहरातला व्यक्ती घेत असेल तर याचा अर्थ असा नाहीये की तो दारिद्र्य आहे कारण तो IT मध्ये काम करतो 1 लाख रुपये पेमेंट आहे परंतु त्याचं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी बॉडी बिल्डिंग करण्यासाठी आणि डाएट चांगला घेत असल्यामुळे तो कॅलरी कन्झम्पशन कमी करतोय. राईट. सो त्याच्यामुळं या तेंडुलकर समितीनं काय म्हटलं की कॅलरी मूल्यापासून तुम्ही दूर राहा आणि कॅलरी मूल्य बिलकुल विचारात घेऊ नका. त्याच्यामुळे तेंडुलकर समितीनं सुद्धा कधीच कॅलरी मूल्य विचारात घेतलेलं नाही. दुसरं म्हणजे युनिफॉर्म पॉवर्टी बास्केट लाईन बास्केट यांनी तयार केली. कशासाठी तर ग्रामीण आणि शहरी भागासाठी. मग ह्यांनी बास्केट तयार केल्यानंतर ह्या बास्केटमध्ये यांनी काय केलं तर यांनी काय केलं बघा दारिद्र्याची टोपली जी आहे ती दारिद्र्याची टोपली दारिद्र्याच्या टोपलीचा जो आकार आहे तो मोठा केला. म्हणजेच काय केलं तुम्हाला माहिती आहे की अलग समिती जी होती कुठली अलग समितीने दारिद्र्याची टोपली तयार केली होती आणि त्याच्यामध्ये फक्त अन्न नावाचा घटक टाकलेला होता. राईट. पण तेंडुलकर काय म्हटले फक्त अन्न नावाचा घटक विचारात घेणं हे कालबाह्य झालेलं आहे. म्हणून तेंडुलकरनी काय केलं अन्नाबरोबरच शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च विचारात घेऊन वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी वाढवली. वैयक्तिक उपभोग खर्चाची महिन्याची खर्चाची पातळी आहे ती वाढवलेली आहे आणि शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च विचारात
घेण्यासाठी त्यांनी 1973-74च्या जे आधारभूत वर्ष आहे त्या आधारभूत वर्षाच्या किमती त्यांनी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजे सध्या किती किमती आहेत आणि 73-74ला आधारभूत वर्षाला किती किमती होत्या आणि त्याच्यामध्ये चलनवाढ किती झाली, राईट. तर त्याच्यावरून त्यांनी शिक्षण आणि आरोग्यावरच्या किमती विचारात घेऊन वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी वाढवलेली आहे, राईट. म्हणजे त्यांनी युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये त्यांनी काय केलं, प्रायव्हेट खर्च जो आहे, जो वैयक्तिक खर्च आहे कशावरचा, हेल्थ आणि एज्युकेशन वरचा त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि जे प्राइस ॲडजस्टमेंट प्रोसिजर आहे ती पण त्यांनी काय केलेली आहे, चेंज केलेली आहे. तर आता ती चेंज कशी केलेली आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. आता बघा, अलग लक्षात तुम्हाला ह्यांनी काय केलं, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य हे 2 घटक विचारात घेतले आणि त्याच्यानुसार खर्चाची पातळी वाढवलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की यांनी काय विचारात घेतलेले तेंडुलकरनी, की प्रति व्यक्ती दरडोई प्रति महिना खर्चाची पातळी, इथं उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे, राईट. कशावरची, तर अन्न, शिक्षण आणि आरोग्यावरची, राईट. तर आता ती किती घेतली, तर त्याच्यानुसार बघा 2004-05 मध्ये, 2009-10 आणि 2011-12 मध्ये यांनी किती किती विचारात घेतलं. आपल्याला हा जो चार्ट आहे ना, हा आपल्याला पाठ करून ठेवायचा आहे. बघा, याचा तुम्ही हे पण घेऊ शकता, एक स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला याच्यावर येणारा प्रश्न सगळे सुटतील. बघा, आता यांनी काय विचारात घेतले, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्चाची दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे. तर ती किती घेतली, तर बघा आता ती घेतलेली आहे 2004-05 साली ग्रामीण भागामध्ये 446.68 रुपये आणि शहरी भागामध्ये 578.80 रुपये एवढी विचारात घेतली. आणि त्याच्यावरून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातलं प्लॅनिंग कमिशननं दारिद्र्य मोजलेलं आहे, ही खर्चाची पातळी विचारात घेऊन, राईट. तर ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य मिळालं त्यांना प्लॅनिंग कमिशनला, 2004-05ला 41.8% आणि शहरी भागामध्ये 25.7% मिळालं. आणि ते एकूण भारतामध्ये, टोटल भारतामध्ये ते किती दारिद्र्य आढळलेलं आहे, तर 37.2%. हा आकडा लक्षात ठेवा. 2004-05 साली तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार किती दारिद्र्य आढळलेलं आहे भारतामध्ये, तर 37.2% एवढं आढळलेलं आहे. आणि एकूण लोकसंख्येच्या 40 कोटी लोकसंख्या, 407 मिलियन म्हणजे 40 कोटी, 40 कोटी लोकसंख्या, एकूण लोकसंख्येच्या 40 कोटी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आहे असं समजतं आपल्याला, राईट. आता त्यांनी पुढं बघा, त्यांनी 2009-10 मध्ये ग्रामीण भागासाठी खर्चाची पातळी वाढून ती 672.8 रुपये आणि शहरी भागासाठी 859.6 रुपये एवढी विचारात घेतली. आणि याच्यानुसार ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं दारिद्र्य 2004-05च्या तुलनेत कमी झालेलं आहे, राईट. ते एकूण भारतात किती भरलेलं आहे, तर 29.8% एवढं भरलेलं आहे, हे पाठ करून ठेवा. आणि एकूण लोकसंख्येच्या 35 कोटी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगते असं समजलं, राईट. म्हणजे 4-5ला 40 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती, राईट. तर ती 2009 झाला 35 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 2011-12ला तेंडुलकर समितीनं ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना खर्चाची पातळी किती विचारात घेतलेली आहे, 816 रुपये. किती, 816 रुपये. आणि याला जर तुम्ही भागिले 30 केलं तर तुम्हाला दिवसाचा खर्च विचारात तुम्हाला कळून जाईल. तर आणि शहरी भागामध्ये खर्चाची पातळी किती विचारात घेतलेली आहे, तर 1000 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती म्हणजेच अन्न, शिक्षण आणि आरोग्यावरती महिन्याला जर 816 रुपये खर्च करू शकत नसेल तर असा ग्रामीण भागातला व्यक्ती हा या दारिद्र्य रेषेखालचा व्यक्ती ठरवला जाईल, त्याला BPL म्हटलं जाईल, राईट. आता शहरी भागाच्या संदर्भात बघितलं तर समजा एखादा शहरी भागातला व्यक्ती जर महिन्याला स्वतःच्या उपभोगावरती 1000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू शकत असेल तर असा व्यक्ती काय मानला जाईल, APL म्हटला जाईल, APL मानला जाईल. लक्षात त्याचा अर्थ काय होतो, तर त्यानुसार 2011-12ला पूर्ण भारतामध्ये एकूण दारिद्र्य किती आढळलेलं आहे, 25.7%. ग्रामीण भागामध्ये 25.7% आणि शहरी भागामध्ये ते 13.7% एवढे दारिद्र्य आढळलेलं आहे. आणि एकूण भारतामध्ये ते किती आढळलेलं आहे, तर 21.9% एवढं दारिद्र्य आढळलेलं आहे, हे पाठ करून ठेवा. आणि एकूण लोकसंख्येच्या
27 कोटी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आढळलेली आपल्याला कधी 2011-12 साली. तर आता हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंच आहे. आगा ध्यान में, चलो आगे चलते हैं. आता आगे चलते, चलो आगे क्या लिखा है अभी यहाँ पे, पॉवर्टी लाइन दी है. पॉवर्टी लाइन कब की दी है, सुरेश तेंदुलकर समिति के हिसाब से दी है 1993-94 पासून 2011-12 पर्यंत. 93-94 पण 93, हां हे बघा जे प्लॅनिंग कमिशन आहे ना, प्लॅनिंग कमिशनने 93-94 मध्ये पाठीमागे जाऊन पण 93-94 ची पॉवर्टी त्यांनी मोजली. तर ती ग्रामीण भागामध्ये 50.1% भरली. म्हणजे ग्रामीण भागातली निम्म्यापेक्षा जास्त जनता ही गरीब होती. शहरी भागामध्ये ती 31.8च भरली आणि एकूण भारतामध्ये 45.3 भरली. राईट. आता बाकीच तर 2011-12 तर आपण आता बघितलेलंच आहे. परंतु जर तुम्हाला उद्या एखादं स्टेटमेंट आलं की तेंडुलकर समितीच्या निकषानुसार प्लॅनिंग कमिशनने 93-94 मध्ये ग्रामीण भागामधली एकूण 50% जास्त किंवा निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्याखाली जगत होती, तर काय त्याचा आन्सर बरोबर असेल. ओके, आगे ध्यान में. आता हे लकडावाला आणि तेंडुलकर यांचं थोडं कंपॅरिझन दिलेलं आहे. पण हे कंपॅरिझन का बघायचं आहे, हे मी डेटा आहे ना सगळा गव्हर्नमेंट वेबसाईटवरून घेतलेला आहे बरं का, त्यांच्या PDF मध्ये होता. त्याच्यामुळे तुम्हाला हा पूर्ण दाखवतोय, सांगतो आहे. सॉरी, बघा लकडावाला समितीनुसार 2004-05 मध्ये एकूण दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये किती आढळलेलं आहे, 28.3% आणि ते शहरी भागामध्ये 25.7% एवढं आढळलेलं आहे. टोटल भारतामध्ये ते किती आढळले 4-5 मध्ये 27.5%. परंतु तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार ते किती आढळलेलं आहे, 37.2%. कधी 2004-05 मध्ये. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा आता कंबाईंड पूर्व परीक्षा 2023 ला एक प्रश्न विचारलेला होता. याचं उत्तर खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्यरेषा निश्चित केली. काय निश्चित केली होती हो, दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. बरोबर आहे. तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार तेवढेच घेतलेली होती. एकदम बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर एकच येईल. हे प्रतिदिन दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 47 आणि शहरी भागासाठी 32 रुपये नाही. कारण हे जर असं विचारात घेतलं तर साधारणतः याचे महिन्याला 1407 रुपये होतात आणि ह्याच्या महिन्याला साधारणतः 972 किंवा 900 समथिंग रुपये होतात. सो त्याच्यामुळं 816ला जर 30नी भागलं तुम्ही तर तुम्हाला तेवढं उत्तर नाही मिळत आहे. सो त्याच्यामुळे हा तर गेला आणि हा तर चुकीचाच आहे. ग्रामीण भागासाठी 49 रुपये आणि 56 रुपये, शहरी भागासाठी बिलकुल नाही. तर पहिला फक्त बरोबर आहे. कंबाईंड पूर्व परीक्षा 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. आता आणखी एक प्रश्न विचारला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ला. काय विचारलंय बघा यांनी, खालील विधाने भारतीय दारिद्र्याच्या संकल्पनेशी संबंधित आहेत. राईट. आता यांनी काय विचारलंय, वरीलपैकी कोणती विधाने SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर आहेत असं विचारलंय. पहिलं घ्या, दारिद्र्याची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली गेली. तुम्हाला काय सांगितलं मगाशीच की तेंडुलकर समितीनं कॅलरी मूल्य कधीच विचारात घेतलं नाही. त्याच्यामुळे हा गेला. एक ह्याच्यामध्येला हा गेला. चला 2, 3, 4 मध्ये कुठतरी उत्तर आहे. दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत, बिलकुल नाही. असं तेंडुलकर म्हटलेच नाहीत. हा पण गेला आणि हा पण गेला. उत्तर तुमचं 4 आलं. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धत सुचवली गेली. बरोबर आहे ना. अन्नाबरोबर त्यांनी शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च विचारात घेतलेला आहे. आणखी एक प्रश्न STI 2013चा. 2009-10 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार खालीलपैकी किती लोक किंवा किती टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली होते. किती टक्के होते 2004-05 ला? 2004-05 ला होते 29.8%. किती होते? 29.8%. म्हणजेच 35 कोटी लोक. सोपा प्रश्न होता. आणखी एक प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारला होता. मुख्य परीक्षेमध्ये डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसीप्रमाणे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबे डॅश या निकषाने ठरवावी. कुठल्या हो? उपभोग खर्च. उत्पन्न मर्यादा नाही. उष्मांक तर त्यांनी कॅलरी मूल्य तर विचारातच घेतले नाही. राईट. म्हणजे फक्त म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्चाची पातळी त्यांनी विचारात घेतलेली आहे.
दरडोई उपभोग खर्चाची पातळी. चला आता सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तेंडुलकर समितीच्या निकषानुसार कुठल्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्य आढळलं, कुठल्या राज्यांमध्ये एकदम कमी दारिद्र्य आढळलं आणि कुठल्या राज्यांमध्ये 2004-05च्या तुलनेत 2011-12 मध्ये दारिद्र्य कमी होण्याऐवजी वाढलं. आता या 3 गोष्टी तुम्ही काय करायच्या, टिपून घ्यायच्यात. वही पेन काढा. बघा 2004-05 साली सगळ्यात जास्त दारिद्र्य, सर्वात जास्त दारिद्र्य कुठं आढळलेलं आहे तर ओडिशामध्ये 57.2%. ओडिशामध्ये. नंतर कुठं आढळलेला आहे, बिहारमध्ये. आणि त्याच्यानंतर तिसरा क्रमांक कोणाचा आहे, छत्तीसगडचा. 2004-05 मध्ये सर्वात जास्त दारिद्र्य कुठल्या राज्यामध्ये आढळलं, ओडिशामध्ये, देन बिहार आणि देन छत्तीसगडमध्ये. राईट. तर आता हे 2004-05चं आपण एवढंच फक्त बघू. आता 2011-12चं सगळ्या गोष्टी बघू. 2011-12 मध्ये सर्वात जास्त दारिद्र्य कुठं आढळलेलं आहे तर सर्वात जास्त दारिद्र्य आढळलेलं आहे ते म्हणजे छत्तीसगडमध्ये. ते कुठं आढळलेलं आहे हो, छत्तीसगडमध्ये. 36.9%. हे बघा 39.9% एवढं दारिद्र्य आढळले कुठं, छत्तीसगडमध्ये. नंतर कुठं आढळलेलं आहे सगळ्यात जास्त तर 37% कुठं आढळलेलं आहे, झारखंडमध्ये. कुठं, झारखंडमध्ये 37% आढळलेलं आहे. आणि मणिपूरमध्ये किती आढळलेलं आहे, 36.9% एवढं आढळलेलं आहे. आता सगळ्यात कमी दारिद्र्य 2011-12 नुसार सर्वात कमी दारिद्र्य कुठं आढळलेलं आहे तर ते आढळलेलं आहे बघा याच्यामध्ये, बघा या चार्टमध्ये. आता इथं 8.1 आहे, इथं 5.1 आहे. म्हणजे गोव्यामध्ये सर्वात कमी दारिद्र्य आढळले. कुठं, गोव्यामध्ये सर्वात कमी दारिद्र्य आढळलेलं आहे. राईट. आता 2004-05च्या तुलनेत 2011-12 मध्ये सगळ्या 3 राज्य सोडून बाकी सगळ्या राज्यांमधलं दारिद्र्य कमी झालेलं आहे. परंतु असे कोणते 3 राज्य होते जे 2004-05च्या तुलनेत 2011-12 मध्ये दारिद्र्य कमी होण्याऐवजी तिथं वाढलं तर ते कुठले राज्य होते. हे एक राज्य, पहिलं राज्य होतं नागालँड. नागालँडमध्ये 2005 साला 9% दारिद्र्य होतं, ते वाढून डायरेक्ट दुप्पटच झालं, 18.9%. म्हणजे ते 9.9% वाढलेलं आहे तिथं. 2004-05च्या तुलनेत 2011-12 मध्ये नागालँडमध्ये सर्वात जास्त दारिद्र्य म्हणजे वाढलेलं आहे. आणि नंतर मिझोरममध्ये सुद्धा 5.1% दारिद्र्य वाढवले. कमी व्हायच्या ऐवजी तिथं दारिद्र्य वाढलेलं आहे. आणि तिसरा कुठला आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा 3.6% दारिद्र्य वाढलेलं आहे. म्हणजे 3 राज्य जिथं दारिद्र्य 2004-05च्या तुलनेत 2011-12 मध्ये कमी होण्याऐवजी वाढलं. नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश. नागा मिझो अरू हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यात लोकसंख्या कुठे दारिद्र्याची तर ती यूपी मध्येच असणार आहे, यूपी बिहारमध्ये. चला हे तर बघितलेलंच आहे आपण. आता सोशल ग्रुप सामाजिक ग्रुपमध्ये 93-94 ते 11-12 मध्ये दारिद्र्य सगळ्यात जास्त कुठं आढळलेले. तेंडुलकर समितीच्या निकषानुसार शेड्यूल ट्राईब जे आहेत, अनुसूचित जमाती, यांच्यामध्ये दारिद्र्य सगळ्यात जास्त आढळलेलं आहे. हे 2011-12 मध्ये 43% होतं त्यांच्यामध्ये. आणि ते 1993-94 मध्ये 63.7% होतं. ते 2004-05 ला 60% आलं आणि 2011-12 43% आलं. नंतर शेड्यूल कास्टमध्ये ज्या अनुसूचित जाती आहेत तिथं 2011-12 मध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी 29.4% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगते. राईट. तर म्हणजे सगळ्यात जास्त दारिद्र्य कुठल्या सोशल ग्रुपमध्ये आढळतं तर त्या अनुसूचित जमातींमध्ये, देन अनुसूचित जातींमध्ये आणि देन बाकीच्या जातींमध्ये. बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 एक प्रश्न विचारला होता. सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ञ समितीचा अहवाल डायडाश यांनी सादर केला. कोणी हो, डॉक्टर SD तेंडुलकर यांनी सादर केला. आता आपल्याला पुढची कमिटी बघायची ते म्हणजे रंगराजन समिती. कोणती? सी रंगराजन समिती. बघा 2012 साली दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी नियोजन आयोगानं काय केलेले आहे, 24 मे 2012 ला डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. किती? 4 सदस्यीय समिती नेमली. या सदस्यांची नावं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. यांनी आपला अहवाल कधी दिलेला आहे तर 30 जून 2014 ला त्यांनी आपला अहवाल दिलेला
आहे. आता रंगराजन समितीने कोणते निकष विचारात घेतले? एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी तेंडुलकर समितीच्या निकषांचा विचार केला जातो. रंगराजन समितीच्या निकषांचा विचार केला जात नाही. तर आता बघा रंगराजन समितीने काय केलं. रंगराजन समितीने दारिद्र्याची टोपली आहे ना ती आणखी जास्त भरली. बघा तुम्हाला सांगितलं होतं अलग समितीनं फक्त अन्न दारिद्र्याच्या टोपलीमध्ये फक्त अन्न नावाचा घटक टाकला. नंतर आले तेंडुलकरनी काय केलं? अन्नाबरोबरच अन्न, आरोग्य आणि शिक्षण या दोन्हींचा खर्च त्याच्यामध्ये ऍड केला. रंगराजन समितीने काय केलं? दारिद्र्याच्या टोपलीमध्ये बघा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, अलग समितीनं अन्न नावाचा घटक तर टोपलीमध्ये घेतला, परंतु त्यांनी प्रतिदिन प्रतिव्यक्ती कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं आणि प्रति माह उपभोग खर्चाची पातळी पण विचारात घेतली. तेंडुलकरनी काय केलं? तेंडुलकरनी फक्त अन्न, आरोग्य आणि शिक्षण याच्यावरचा प्रति व्यक्ती प्रति माह खर्चाची पातळी विचारात घेतली. दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली. त्यांनी कॅलरी मूल्य विचारात घेतलं का? नाही. परंतु रंगराजन समितीनं आता काय केलेलं आहे तर रंगराजन समितीनं कॅलरी मूल्य पण विचारात घेतले, प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य पण विचारात घेतले आणि प्रति व्यक्ती प्रति माह महिन्याचा दरडोई उपभोग खर्च पण यांनी विचारात घेतलेला आहे. मी तुम्हाला ते कंपॅरेटिव्हली सांगितले. आता दारिद्र्याच्या टोपलीमध्ये यांनी अन्न नावाचा घटक तर विचारात घेतलाच, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य पण विचारात घेतलं आणि त्यांनी इतर गोष्टी पण विचारात घेतल्या. रंगराजननी अन्न नावाच्या घटकाबरोबर 4 आवश्यक घटक ज्याच्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च विचारात घेतला आणि इतर घटकांमध्ये आरोग्य पण त्यांनी विचारात घेतलं. आता याच्यावरचा खर्च ठरवण्यासाठी रंगराजन समितीनं NSSOच्या 2011-12 मधील 68व्या पाहणीचा काय केलेला आहे? वापर केलेला आहे. 68व्या सर्वेचा. त्या 68व्या सर्वेमध्ये NSSOनी कुठली नवीन पद्धत विकसित केली होती तर ती MMRP, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. तर बघा या मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडमध्ये काय विचारात घेतलं जातं तर एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह खर्च तर विचारात घेतला जातो, प्लस वर्षभरातून लागणाऱ्या 5 वस्तूंच्या म्हणजे कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य याच्यावरचा उपभोग खर्च पण विचारात घेतला जातो, प्लस 7 दिवसात लागणाऱ्या तेल, अंडी, मांस, मासे याच्यावरचा पण वस्तूंवरचा खर्च विचारात घेतला जातो. म्हणजे MMRP पद्धतीमध्ये आठवड्याचा, महिन्याचा आणि वर्षभराचा खर्च विचारात घेतला जातो. राईट. आणि त्याच्यावरून मग रंगराजन समितीनं आपले दारिद्र्याचे निकष तयार केले. ही दारिद्र्याची टोपली जी आहे अन्न, शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च याच्यासाठी त्यांनी खर्चाची पातळी किती ठरवलेली आहे तर ती सांगतो. आता बघा रंगराजन समितीने काय विचारात घेतलेलं आहे? प्रति व्यक्ती प्रतिदिन त्यांनी कॅलरी मूल्य विचारात घेतलेलं आहे. राईट. आणि प्रति व्यक्ती दरडोई मासिक उपभोग खर्चाची पातळी सुद्धा विचारात घेतलेली आहे. तर आता यांनी ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन 2155 कॅलरी मूल्य विचारात घेतलं आणि त्याच्यासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना खर्चाची पातळी किती विचारात घेतली? 972 रुपये म्हणजेच दिवसाला 32 रुपये. राईट. आता शहरी भागासाठी रंगराजन समितीनं प्रति व्यक्ती प्रतिदिन 2090 कॅलरी मूल्य विचारात घेतलेला आहे आणि प्रति व्यक्ती प्रति महिन्याचा खर्चाची पातळी किती विचारात घेतलेली आहे? 1407 रुपये म्हणजेच महिन्याला 47 रुपये त्यांनी विचारात घेतले. याचा अर्थ काय होतो? जर एखादा शहरी भागातला व्यक्ती महिन्याला स्वतःच्या उपभोगावरती 1407 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नसेल आणि दिवसाला तो 2090 कॅलरी मूल्य मिळू शकत नसेल तर असा व्यक्ती काय ठरवला जातो? या दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती ठरवला जातो, ज्याला BPL म्हणतात, अन्यथा तो APL असेल. राईट. आलं लक्षात. तर यावरून प्लॅनिंग कमिशनने काय केलेलं आहे? दारिद्र्य मोजलेलं आहे 2009-10 आणि 2011-12 मध्ये. तर 2009-10 मध्ये रंगराजन समितीच्या निकषानुसार ग्रामीण भागामध्ये एकूण 39.6% दारिद्र्य आढळलं आणि शहरी भागामध्ये 35.1% दारिद्र्य आढळलं आणि
संपूर्ण भारतामध्ये 38.2% एवढं दारिद्र्य आढळलेलं आहे. आता 2011-12चं लक्षात ठेवायचं आपल्याला. 2011-12चं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 2011-12मध्ये ग्रामीण भागामध्ये 30.9% एवढं दारिद्र्य आढळलं. किती? 30.9% एवढं दारिद्र्य आढळलेलं आहे. किती? 30.9% एवढं दारिद्र्य आढळलेलं आहे. आणि शहरी भागामध्ये 26.4% एवढं दारिद्र्य आढळलेलं आहे. आणि एकूण भारतामध्ये किती आढळलं ते? तर 29.5% एवढं दारिद्र्य आढळलेलं आहे. तर ह्या तिन्ही आकडे पाठ करून ठेवायचे आहेत. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला एक प्रश्न विचारला होता. रंगराजन समिती 2014ने 2011-12साठी दारिद्र्यरेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी किती ठरवला हो? 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. म्हणजे उत्तर 47 आणि 32 रुपये आलं. आत्ताच सांगितलं ना तुम्हाला मी. 972ला जर 30ने भाग दिला तर 32 उत्तर येतं आणि 1407ला 30ने भाग दिला तर 47 रुपये उत्तर येतं. हे असे प्रश्न विचारतात. रंगराजन समितीच्या निकषानुसार यूपीमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या गरिबी रेषेखाली आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाण कुठे आहे? ते छत्तीसगडमध्येच आहे. ते कुठं आहे? छत्तीसगड. आता वेगळ्या पद्धतीने लिहिलंय मी हे. छत्तीसगडमध्ये प्रमाण जास्त आहे. तर लोकसंख्या कुठं जास्त आहे? यूपी मध्ये जास्त आहे. येते लक्षात? बघा, आता हा जो चार्ट आहे तो अलग, लकडावाला, तेंडुलकर आणि रंगराजन यांचा तुम्हाला कंपॅरेटिव्हली दिलाय. अलग किंवा लकडावाला समितीनं किती खर्चाची पातळी विचारात घेतली होती? तर ती ग्रामीण भागासाठी 651, शहरी भागासाठी 931 रुपये प्रति व्यक्ती प्रति माह खर्चाची पातळी विचारात घेतली होती. तेंडुलकरनी किती विचारात घेतली? 11-12मध्ये 816 रुपये ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 1000 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिन्याची खर्चाची पातळी विचारात घेतली. आता रंगराजननी किती घेतलेलं आहे? तर प्रति व्यक्ती प्रति महिना 972 रुपये आणि प्रति व्यक्ती प्रति महिना शहरी भागासाठी 1407 रुपये एवढी खर्चाची पातळी विचारात घेतली 11-12 प्राइसेसनुसार. ओके, चलो आता आणखी एक नीती आयोगाने एक कार्यदल नेमलेला होता. कशासाठी? दारिद्र्यरेषेची समग्र व्याख्या बनवणे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी आराखडा तयार करणे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी उपाययोजना आणि धोरण सुचवणे. याच्यासाठी डॉक्टर अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल नेमला होता मार्च 2015मध्ये. तर यांनी काय केलं? यांनी त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल देऊन यांनी दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय सुचवले. तर ते कोणते आहेत ते फक्त एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, तेवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. रोजगारक्षम आणि शाश्वत आर्थिक वाढ करावी लागेल दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल तर. कृषीचा चांगला विकास करावा लागेल जेणेकरून कृषीचं उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, त्याच्यामुळे दारिद्र्य निर्मूलन होईल. दुसरी क्रांती हरित क्रांती. आधीच्या हरित क्रांतीसारखी 1965-66 मध्ये हरित क्रांती डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली आपण केली होती. त्याच्यामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत एकदम स्वयंपूर्ण झाला होता 70-71 साली, राईट. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. सो आता पण दुसऱ्या हरित क्रांतीची आपल्याला तशीच आवश्यकता आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आणखी राबवा, जसं MG नरेगा सारखे, राईट. रोजगारक्षम उद्योग तयार केला आणि जाम आणि DBT जनधन आधार मोबाईल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्या सबसिडी वगैरे शासन लोकांना देतं, राईट, त्यांचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा जेणेकरून सगळे पैसे त्यांना मिळतील, मध्ये भ्रष्टाचार होणार नाही. लक्षात. हा एक दारिद्र्य निर्मूलनाचा एक त्रिआयामी दृष्टिकोन पण काय केलेला आहे? विकसित केलेला आहे. तो त्रिआयामी दृष्टिकोन कोणता आहे? तर याच्यामध्ये पहिला आहे वृद्धी आधारित, म्हणजे आर्थिक वृद्धी जर चांगली झाली तर त्याच्यामुळे काय होईल? आर्थिक विकास चांगला होईल, राईट. आणि त्याच्यामुळे दारिद्र्य निर्मूलन चांगलं होईल. दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम दुसरा म्हणजे स्वयंरोजगाराचे कार्यक्रम, राईट. नंतर मजुरी किंवा रोजगाराचे कार्यक्रम MG नरेगा सारखे आणि किमान मूलभूत सुविधा रेशन दुकानासारख्या, अन्न पुरवठा, शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, रोड ह्या किमान मूलभूत सुविधा लोकांना पुरवायच्या आणि त्यांचं दारिद्र्य निर्मूलन करायचं. हे त्याचं काय आहे? त्रिआयामी दृष्टिकोन आहे. ओके, आता दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय काय आहेत? तर पहिला उपाय हा आहे तुटीचा अर्थभरणा करणे. कसा? तुटीचा अर्थभरणा करणे म्हणजे काय असतो? तुटीचा अर्थभरणा करणे म्हणजे काय असतं? ज्यावेळेस शासनाची जमा
शासनाची जमा ही शासनाच्या खर्चापेक्षा कमी असते. शासनाची जमा ही शासनाच्या खर्चापेक्षा कमी असते. त्यावेळेस शासनाकडे तूट निर्माण होते. जसं आपल्याकडे जर आपल्याला समजा महिन्याला या महिन्यात 12,000 खर्च करण्यासाठी लागणार आहेत आणि घरून आपल्याला 10,000 आले, मग 2,000ची तूट आली, आपण काय करतो, मित्रमैत्रिणींकडून उधार घेतो. तसंच गव्हर्नमेंट काय करत असतं, उधार घेत असतं. ज्यावेळेस गव्हर्नमेंटची जमा ही खर्चापेक्षा कमी असेल किंवा गव्हर्नमेंटचा खर्च हा जमेपेक्षा जास्त असतो, त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं, तुटीचा अर्थभरणा करतं. तुटीचा अर्थभरणा करतं म्हणजे काय करतं, तर ते अंतर्गत आणि बहिर्गत मार्केटमधून कर्ज घेतं, वेगवेगळ्या देशांकडून किंवा अंतर्गत मार्केटमधून कर्ज घेतं, किंवा शासकीय प्रतिभूती किंवा शासकीय कर्जरोखे विकून पैसा उभा करतं, राईट, किंवा बॉन्ड्स विकून पैसा उभा करतं, किंवा शेवटचा उपाय म्हणून पैसा छापतं, राईट. तर तुटीचा अर्थभरणा केल्याने काय होईल, शासन वेगवेगळ्या शासकीय योजनांवरती त्यांचा चांगला खर्च होईल. शासकीय योजनांवरती खर्च झाला तर लोकांना म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती खर्च करेल. जसं लाडकी बहीण योजना, त्याच्यावरती शासन खर्च करतं आजकाल, राईट. लाडक्या बहिणींच्या हातात पैसा येतो, राईट, त्यांचं दारिद्र्य निर्मूलन होतं. त्याच पद्धतीनं म्हणजे तुटीच्या अर्थभरण्यामुळं दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं. नंतर वेगवेगळ्या रोजगाराचे कार्यक्रम राबवणे, बँकांकडून अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा चांगला होऊ देणे, ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळतील, राईट. कृषी कर्ज मिळाल्यामुळे त्यांना कृषीमध्ये चांगल्या सुधारणा घडून आणता येईल, चांगले बी बियाणे वापरता येतील, पेस्टिसाइड्स खतं वगैरे चांगली वापरता येतील, ज्याच्यामुळे त्यांचं उत्पादन वाढेल आणि त्यांचं दारिद्र्य उत्पादनाबरोबर उत्पन्न पण वाढेल आणि त्यांचं दारिद्र्य कमी होईल. चलनविषयक धोरण, आता आरबीआय काय करत असतं, चलनविषयक धोरणाचे दर कमी करायचे, कारण पुढे कर्ज स्वस्त व्हावेत. कर्ज स्वस्त झाले की लोक कर्ज घेतात, लोकांच्या हातात पैसा येतो, राईट. लोकांच्या हातात पैसा आला की लोक वस्तू खरेदी करायला जातात, वस्तूंची नंतर मागणी वाढते, मागणी वाढली की प्रोडक्शन वाढतं, प्रोडक्शन वाढलं की लोकांना रोजगार मिळतो म्हणजे त्यांना जॉब मिळतो. चलनविषयक धोरणाचे दर काय करायचे, कमी करायचे. आणि तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं, जेणेकरून स्किल ओरिएंटेड एज्युकेशन द्यायचं, जेणेकरून त्यांना काय होईल, चांगलं म्हणजे त्यांचं दारिद्र्य निर्मूलन होईल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ला एक प्रश्न विचारलेला होता, तर आता याचं उत्तर तुम्ही द्यायचंय मला. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही असं विचारलंय, कारणीभूत नाही. तर हा प्रश्न याच्यावरती विचार करा आणि विचार करून या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. ओके, होप यू तुम्हाला हे लेक्चर एकदम व्यवस्थित समजलेलं असेल. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही या टॉपिकवरचा, बरं का. सो त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की आज मी जे काय शिकवलं ते सगळं महत्त्वाचं होतं आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, राईट. आणि तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल, मग तो क्रॅश कोर्स असेल, फास्ट ट्रॅक कोर्स असेल किंवा इंटिग्रेटेड बॅच असेल, तर टेक्स्टबुकवरती सगळे अवेलेबल आहेत कोर्सेस. ते कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना जॉईन करायला सांगू शकता, जेणेकरून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि एक्झाम ओरिएंटेड सगळ्या गोष्टी तिथं मिळतील. म्हणजे कमी वेळामध्ये ते चांगलं आउटपुट देऊ शकतील असे आपले सगळे कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये मीही इकॉनॉमिक्स शिकवतो एकदम सोपं करून, राईट. मग ते राज्यसेवा असेल किंवा कंबाईनचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सवलत हवी असेल तर हा माझा तुम्ही कोड यूज करू शकता, किंवा 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 या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, राईट. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आपण इथंच थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये परत पुढच्या टॉपिकवरती आपण पुढचा टॉपिक घेऊन येऊ, जो की राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असेल. याच्या अगोदर आपण सगळे निर्देशांक पण बघितलेत बघा, मानव विकासाचे असतील, दारिद्र्याचे असतील, शाश्वत विकासाचे असतील, त्याचा पण लेक्चर आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये आहे, ते बघा. तुम्हाला तुमचा प्रश्न बिलकुल चुकणार नाही. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.